ना आ आ रे ना रे ना रा रे रे ना घातला दुकान जय घातला दुकान 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 घातला घातला दुकान घातला दुकान घातला दुकान घातला दुकान यासी
भरले आनंद भांडार भरले भरले भरले
अनंत भांडार माग त्यासी फुगे धनी आणि कासी उगे संत उदार उदार भरले अनंत भांडार तुका मने पोते देवे भरले नोहे विते संत उदार उदार भरले अनंत भांडार समचरण सरोजम सांत्वनिला बुधाभम जगननीत पाणी मंडनम मंडनाम तरुण तुलसी माला गंधर्वं गंजनेत्रं सदैव लहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन ओसरी चरण समाचिया संत कृपादानी घटिका विकार कृपादानी घटिका विकार आवनी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे जगान संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं परम भोज तेजस्वी प्रदेशम विदित्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय 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 ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होमी आता अभिनव विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिनी मस्तक माझे मपायावरी या वागकरी संतांच्या मनोजव मागत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे घातला दुकान देती आली दान संत उदार उदार भरले अनंत भांडार प्रस्तुत प्राप्तस्थळी आपल्या घोटण गावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह
प्राप्त वेळी प्राप्त स्थळी या सप्ताहामध्ये कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे की ज्यांनी जडाचा जीवाचा उद्धार करण्यासाठी या मृत्यू लोकावर जन्म घेतला आणि मृत्यू लोकाच्या नियमाचं उल्लंघन करून सदेह वैकुंठाला जाणारे मानवता उदारता लीनता यांनी संपन्न असणारे विश्ववंद्य जगतमान्य जगतभूषण श्रीमंत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा संत प्रकरणातील अभंग आहे. अभंगावर चिंतन करणे अगोदर थोडासा परिहार तो असा टाइम अँड टाइड वेट्स फॉर नन. वेळेच्या आधी आणि भाग्यापेक्षा जास्त माणसाला काहीच भेटू शकत नाही. समय से पहले और तकदीर से ज्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता. आपल्या गावामध्ये ज्यांच्या कृपा आशीर्वादाने येण्याचा योग आला ते आमचे सासरे बंडूबुवा गोळेगावकर यांचे गुरुबंधू म्हणजे आमचे सासरे आपल्या गावातील जे जनाप्पा आहेत जनाप्पांच्या घरी 15 दिवस आमचे सासरे थांबायचे आणि आप्पांनी आमच्या सासरेबुवांची खूप सेवा केली. आप्पांच्यामुळं हा योग आला. तसेच आजच्या कीर्तनाचे जे यजमान आहेत ते संतोष दादा नारायणराव जगताप दादांचे आभार मानते. तसेच कीर्तन सेवेसाठी उपस्थित उत्कृष्ट गायक आहेत उत्कृष्ट वादक आहेत आणि आपण सर्वजण जाणकार श्रोते आहात. हा दुग्ध शर्करा मिलाप झालेला आहेच. तसेच उत्कृष्ट माईक सिस्टीम सुद्धा आहे. तसेच माझं कीर्तन ऐकण्यासाठी आमच्या आईसाहेब आलेल्या आहेत. आमच्या बहिणी आजकाल गुरु भाऊ मानतात पण मी गुरु बहीण मानलेली आहे आणि माझी बहीण आहे बुटखेड्याला आणि बुटखेड्याच्या माझ्या ताईच्या आई कांताताई वाघ नजीक पांगरीवरून आलेले आहेत आणि माझे बाबा सुद्धा दिगंबरराव दादा वाघ या ठिकाणी आलेले आहेत. माझ्या आईचे माझ्या बाबांचे आभार मानते कारण जसं आम्ही कीर्तनात ज्ञानोबा तुकोबाचे झालो तेव्हापासून आम्हाला आईवडील भरपूर भेटले बहिणी भरपूर भेटल्या आणि संपूर्ण चाहता वर्ग भाऊ म्हणूनच झाला. सर्व सज्जन श्रोत्यांचे आभार मानते आणि सेवेकडे वळते. विठ्ठल. तसेच कीर्तन ऐकण्यासाठी आसपासच्या परिसरातील भजनी मंडळ गावकरी कमिटी युवा कमिटी संपूर्ण आसपासच्या परिसरातील श्रोतेजन आलेले आहेत त्यांचेही आभार मानते. कीर्तनाचे वारकरी संप्रदायानुसार विठ्ठल वारकरी संप्रदायानुसार कीर्तनाच्या पहिल्या दिवशी नामपर अभंग घेतला जातो. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी संतपर घेतला जातो. मध्ये उपदेशपर घेतला जातो. 7व्या दिवशी मागणीपर घेतला जातो आणि 8व्या दिवशी त्याला आठवलं जातं त्याला श्रीकृष्ण चरित्र काला असे म्हणतात. तर आज कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग जो आहे तो संतपर प्रकरणातील आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय संत कसे आहेत. संत हे उदार आहेत. संत या भूतलावरती का आले जडाच्या जीवाच्या कल्याणासाठी आले आणि नुसते जडाच्या जीवाच्या कल्याणासाठी आले नाहीत तर आल्यानंतर त्यांनी केलं काय तर दुकान मांडलं. दुकान घातला दुकान देती आली असी दान आणि आलेल्या प्रत्येक व्यक्तीला संत दान करत आहेत. दान देण्याच्या बाबतीत तुकोबराय म्हणतात संत हे उदार आहेत. संत उदार उदार बघा नुसते उदार नाहीत तर त्यांचं अंतःकरण हे ज्ञानानं गच्च भरलेलं आहे. भरले अनंत भांडार. ज्ञान किती आहे मागणाऱ्याला तर देता येतच पण मागाहून जे नंतर येतील त्यांच्यासाठी सुद्धा शिल्लक आहे. मागत्यासी पुरे धनी आणि कासी उगे. मग असं ज्ञान किती आहे हो तर ज्ञानानं अंतःकरण रूपी पोत गच्च भरलेलं आहे. तुका म्हणे पोते देवे भरले नोहे विते. हा झाला अभंगाचा
श्लोकाचा सरळ भावार्थ. विठ्ठल जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. माणसाची आई म्हणजे जननी आणि जन्मभूमी हे दोन्ही पण स्वर्गापेक्षाही प्रिय असतात. आणि ज्यांनी आई आणि जन्मभूमी यांना स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिलं असे श्रीराम प्रभू या भारत भूमीमध्ये जन्माला आले. या भूमीमध्ये आपला जन्म झाला हे आपलं महत् भाग्य आहे. इतकंच नव्हे, नुसतं भारतातच नव्हे तर महाराष्ट्र भूमीमध्ये आपला जन्म झाला हे आपलं दुसरं महत् भाग्य आहे. कारण महाराष्ट्र हा देव देवळांचा देश, साधू संतांचं राज्य. आणि नुसता महाराष्ट्रामध्ये जन्म झाला नाही, तो जन्म आपल्याला मिळालेला आहे तो मनुष्य देह मिळालेला आहे. कारण या महाराष्ट्र पावन भूमीमध्ये मनुष्य देह मिळणं सोपी गोष्ट नाहीये. या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबांसारखे संत जन्माला येऊन गेले. ज्ञानोबांसारखे ज्ञानी पुरुष, तुकोबांसारखे वैराग्यवान पुरुष, निळोबांसारखे एकनिष्ठ शिष्य, नाथरायांसारखे शांती ब्रह्म या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आले. ज्ञानोबांचे ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय आपला जीवनाचा अर्थ कळत नाही आणि तुकोबांचा गाथा वाचल्याशिवाय आपला माथा ठिकाण्यावर येत नाही असे संत या भारत भूमीमध्ये पवित्र ते गोळा पावन तो देश. पवित्र ते गोळा पावन तो देश. देते हरीचे दास जन्माची. देते हरीचे दास जन्माची. पवित्र ते गोळा पावन तो देश. पवित्र ते गोळा पावन तो देश. देते हरीचे दास जन्माची. देते हरीचे दास जन्माची. पवित्र ते गोळा पावन तो देश. देते हरीचे दास जन्माची. पवित्र ते गुण पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. तो देश पवित्र, ते गुण पावन का तर जेथे हरीचे दास जन्म घेती. या भूतलावरती हरीचे दास या भारत भूमीमध्ये जन्माला आले. नवे नवे जान गेली तरी चालेल पण हिंदुस्तान वाचला पाहिजे असे नेते या भारत भूमीमध्ये जन्माला आले. सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, काय सांगायचं या भारत भूमीचं महत्व. एवढंच नव्हे, गंगेचे यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. गंगा, यमुना, गोदावरी यांसारख्या महान पवित्र नद्या आपल्या देशातून वाहतात. या देशामध्ये आपला जन्म झाला. नुसता भारत भूमीमध्ये जन्म झाला याला महत्व नाही. जो जन्म मिळाला तो मनुष्य देह मिळाला याला महत्व आहे. कारण हे बघा, आपल्या घोटांचा सप्ताह चालू आहे. काहींना मिळालाय हो,
पण कळाला नाहीये. आपल्या घोटांचा सप्ताह चालू आहे. हे बघा, सप्ताह कोण करू शकतं मला तुम्ही सांगा. आतापर्यंत असं झालं का म्हशी एकत्र आले आणि त्यांनी सप्ताह केला? बैला एकत्र आले आणि त्यांनी सप्ताह केला? सप्ताह कोण करू शकतं? जी माणसं आहेत ती माणसंच एकत्र येऊ शकतात आणि ती माणसंच काय करू शकतात? सप्ताह करू आणि शकतात. काय ज्ञानाराई कोठे कोठे आणि काय ज्ञानाराई कोठे कोठे आणि काय ज्ञानाराई कोठे कोठे आणि काय ज्ञानाराई कोठे याच देई गडे देवाचे भजन ओ याच देई गडे याच देई गडे भजन देई गडे देवाचे भजन आई कोठे आई काय आई कोठे क्या बात है, क्या बात है? आणि काय नाही कोठे आणि काय नाही कोठे याच देई गडे याची देही गणे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. आपला विषय काय चालू होता? म्हशी एकत्र येऊन सप्ताह करू शकत नाहीत, कारण त्यांना मनुष्य देह मिळालाही